अंपायर्स पंच हॅलो हॅलो सुभाष पाटील सर आणि लारा सरांना विनंती असेल, सलामीची जोडी मैदानामध्ये वाटचाल करते. आपण मात्र कुठे दिसत नाहीत. आहेत आहेत खेळाडू कक्षाच्या मागे आहेत. धन्यवाद धन्यवाद. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपलं राखीव प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये गणवेशा सहित पाठवून द्यायचं आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी राहणार आहे. 12 मॅन साठी ड्रेसिंग कंपल्सरी असणार आहे, अन्यथा पॅनल्टीचा सामना करावा लागेल. चला साडी मॅच अगदी दोन संघ मात्र एकामेकासमोर उतरलेत. एका बाजूला खुंदे संघ असेल, दुसऱ्या बाजूला वकी स्पोर्ट्स महापोली. यस बुगात एक चांगली लढत पाहायला मिळाली. एक संघ जर विचार केला गेला तर महापोली विभागातील, दुसरा अंबडी विभागातील. आणि या दोघांच्या मध्ये आता मात्र एक चॅलेंज एक्सेप्ट केलं गेलं टॉसबॉक्स मध्ये आणि मैदानामध्ये उतरले दोन्ही संघ. बघूयात काय करतील दोन्ही संघ आपल्या गावासाठी आणि संघासाठी. यस तर प्रथम सलामीचे दोन फलंदाज खुंदे संघाकडनं सज्ज झालेत. अगदी नाणेफेकीचा कौल हारलात आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजी करण्यासाठी आणि त्या फलंदाजीचा आमंत्रणाचं उत्तर कशा प्रकारे देतील. ओके साधी मॅच. सिनियर आसिफ गोलंदाजीवरती सज्ज झालाय. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी. अगदी कुंदे संघाचा जर विचार केला गेला तर एका षटकाची पॅनल्टी दिली गेली आहे. म्हणजे त्यांना आता मात्र 3 षटकामध्येच काहीतरी करून दाखवावं लागेल. सुभाष आणि सुयोग सज्ज झालाय फलंदाजीवरती. स्ट्रायकर एंडला सुभाष आणि नॉन स्ट्रायकर एंडला सुयोग. आसिफच्या विरोधामध्ये अगदी दोन खेळाडू तैनात केले गेलेत 30 डिग्री सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या जोरावरती कशा प्रकारे फायदा उचलला जातोय बघूयात. पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू यावेळेस मात्र गॅपमध्ये शोधून टाकलाय चेंडू. अगदी चेंडू ट्रॅव्हल होईल. भाग मिळेल का? भाग चेंडूला अडवलं जाईल का? चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषे बाहेर. पहिल्या चेंडूवरती 400च्या स्ट्राईक रेंजने खातं उघडलं ते चौकार. सुंदर फटका होता. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये जो गॅप होता बरोबर गॅप शोधून काढलाय आणि कव्हर ड्राईव्ह, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह सुभाष यांच्या बॅटच्या पट्ट्यातून आणि 4 धावा वसूल केल्या त्यांनी संघासाठी. यस नक्कीच. जर पॉवर प्लेचा सर विचार केला ना तर तुम्ही गॅप मध्ये फटके जे मारण्यासाठी जो माहीर असतो ना त्यालाच मात्र पुढे पाठवत जा, कारण की त्याच्याकडे क्षमता असते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने अप्रतिम फटका. यावेळेस दर्जेदार चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक 2 गेंदों पे 2 चौकार.
आणि चेंडू थोडासा शॉर्ट होता, पुढ्यात आला आणि कुठल्याही प्रकारे गलती नाही केली. चेंडू त्याला सर्कलच्या आतमध्ये सर्व क्षेत्ररक्षण आहे ते हेरलं आणि चेंडू बरोबर पॉईंट आणि कव्हरच्या मधनं त्याने टोलावून दिला, भिरकावून दिला 4 धावांसाठी. यस, चेंडू पोचवायचंय. आलाय सिनियर आसिफ एक प्रमुख अस्त्र म्हटलं जातोय महापोली संघाकडनं आणि त्याच्याकडनं ही चुकी मात्र अपेक्षित नाहीये. कारण की ज्या प्रकारच्या 2 चेंडूवरती 2 फटके मारलेत ना, अगदी खराब चेंडू होते आणि फलंदाज मात्र त्या चेंडूची वाट बघत होता. सुभाष अगदी 2 चेंडूवरती चेंडूला सरळ कन्वर्ट करून दिला होता. दोन्ही चेंडूवरती 4 धावा आल्या. धावसंख्या फलकावर पोहोचली गेली 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 या आकड्यावरती. अगदी पुन्हा एकदा सिनियर आसिफ सज्ज होते पुढचा चेंडू घेऊन. सुभाषच्या विरोधामध्ये काय करेल तिसऱ्या चेंडूवरती. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये आहे चेंडू. अगदी हलक्या गतीने सॉफ्ट हँडलने ढकलून दिला होता. एकदा अंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावरती मात्र 2 धावा अंकित केल्या जातील. या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती अगदी दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश केला जाईल. 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. प्रथम फलंदाजी करताना नाणेफेकीचा टॉस हारल्यानंतर कुंदे संघाकडून 3 चेंडूंचा खेळ झालाय. 10 धावसंख्या फलकावर लागले. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय सिनियर आसिफ आपल्या गोल. यावेळेस आपटून टाकण्याचा चेंडू होता. अगदी चेंडू टप्पा पडल्यानंतर उचळी घेतली आणि सरळ जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये सोपवला. ही रणनीती चांगली आहे. कारण की या प्रकारची जर तुम्ही रणनीतीने चेंज ऑफ व्हेरिएशन चेंडू हाताळले गेले आणि प्रत्येक चेंडूवरती जर व्हेरिएशन टाकले तर नक्कीच फलंदाजाला सुद्धा कष्ट करावे लागतात आणि त्या कष्टामध्ये कुठेतरी फलंदाज अपयशी ठरेल असं पाहायला मिळालं. नक्कीच अगदी 3 चेंडूचा खेळ झाला होता. मोडीस चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता. थोडासा शॉर्ट चेंडू होता. हवेत फटका मारण्याऐवजी जर त्यांनी खाली क्षेत्र आहे, थर्डमॅन एकदम खाली आहे, जर दिशा दिली असती थर्डमॅनच्या दिशेने ते निश्चितच करून काहीतरी धावा मिळाल्या असत्या. नक्कीच चेंडूला अगदी शेवटच्या क्षणी बॅटचा फेस जरी खोलला असताना तर नक्की थर्डमॅनच्या रिजर्मे चेंडू मोठ्या फटक्यासाठी ट्रॅव्हल झाला असता. पण ती एक चाणाक्षी वृत्ती फलंदाजाकडे पाहिजे. कारण की ज्या दिशेने चेंडू येतो त्या दिशेला कन्वर्ट करण्यासाठी तेवढी क्षमता पाहिजे असते आणि ते फलंदाज दाखवून दिलं. पहिल्या 2 चेंडूवरती चांगले फटके पाहायला मिळाले. त्यानंतर कुठेतरी सिनियर आसिफ याने मात्र आपला अनुभवपणा लावून गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. कारण की दांडगा असा अनुभव आहे आसिफला सुद्धा. अनेक सारे टुर्नामेंट त्याने सुद्धा गाजवले आहेत. अगदी आणि त्याच्या जोरावरती पुन्हा एकदा काय करतोय, कमबॅक करून देईल काय बघूयात आपल्या संघासाठी. 10 धावसंख्या मात्र फलकावर लागली गेली 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढचा चेंडू यावेळेस वेग देण्याचा प्रयत्न होता पंचांचा. सुभाष पाटील सरांचा इशारा येतोय या सिडीचा वाईड. अतिरिक्त रन मिलेगी और जरूर. अतिरिक्त धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. नक्कीच या चेंडूवरती अगदी खुल्या टप्प्याचा चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडूला गती देण्याचं काम होतं. पण नक्कीच थोडीशी दिशा भरकटताना पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावरती 1 धाव एक्स्ट्रा दिली गेली ती फलंदाज सुभाष याला माध्यमातून. आणि आता मात्र माझे साथी गुणलेखक आम्हाला दर्शवताना धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. चेंडूंचा खेळ झालाय तो 4. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. कुंदे संघ अगदी जर विचार केला गेला तर यांना मात्र 1 षटकाची पॅनल्टी दिली आहे. म्हणजे त्यांना 3 षटकामध्येच डोंगर रचावं लागेल आणि महापोली संघ अगदी 4 षटक खेळणार आहे. त्यानुसार रणनीती करावी लागेल, त्यानुसार फटकेबाजी करावी लागेल. पहिला चेंडू यावेळेस पुन्हा एकदा वेग दिला. आता मात्र यावेळेस चेंडू अतिशय सुंदर होता. आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडू सरळ निघून गेलाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. और एक चेंडू बाकी है. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली गेली तब्बल 11 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस प्रहार केला जाईल. हवेमध्ये आहे चेंडू. अगदी 1 बाउंस चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. शेवटच्या चेंडूवरती एक चौकार आलाय. चौकार आणि या 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली ती 15.
यस वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती आमंत्रित केलंय रवीश बॉन्ड याला. अगदी धडाकेबाज फलंदाज म्हणून हॅलो हॅलो येस बघूयात काय करतोय आपल्या गोलंदाजीवरती रवीश. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीचा जिम्मेदारी सोपवली गेली आहे. धावसंख्या फलकावर जर केला गेला तर यस सिनियर आसिफ याला मात्र तब्बल 15 धावा मात्र पळून काढल्या जात आहेत. आणि आता मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर असेल. पॉवर प्लेचं जे प्रतिबंध होतं ते हटवलं गेले. आता मात्र खेळाडू दूरवरती तैनात झालेत आणि त्यांच्या जोरावरती कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल आणि फलंदाजी केली जाते माफ करा खुद्दे संघाकडनं ते बघूयात. पहिला चेंडू रवीश याचा सामोरं जाईल फलंदाज सुयोग. अगदी पहिला चेंडू यावेळेस सुयोग याच्या बॅटमधनं एक उंच फटका आहे. उंची जास्त लाभले. रवीश स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये कलेक्ट केला जातोय. विकेट क्रमांक पहिला हादरा बसताना कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. अगदी पहिल्या चेंडूवरती रवीश याने अगदी स्लोवर चेंडू होता. फलंदाज मात्र सुयोग यास गोल्डन डकचा शिकार ठरला. पहिल्या चेंडूवरती विकेट मात्र गमावलं गेलं बिना खाता खोलल्याशी. पुन्हा एकदा रवीश सज्ज झालाय कुंदनच्या विरोधामध्ये. एक नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडूची गती कमी केली आणि नक्कीच चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये जाऊन पोहोचलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. नक्कीच म्हटलं होतं की कुंदे संघाला जर मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल, मॅच मध्ये जिंकायचं असेल तर जास्तीत जास्त धावा मात्र जोडाव्या लागतील. कारण की एका षटकाची पॅनल्टी दिली गेली आणि त्याच्या जोरावरती जर तुम्ही खेळत असाल तर जेवढे जास्त धावा तुम्ही मापोलीच्या संघासमोर कराल तेवढा मात्र तुम्हाला फायदा होईल. यावेळेस अगदी ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केलाय. अगदी एक धावा केली तर दुसऱ्या धावाचा प्रयत्न. रनआउटची संधी क्रिएट होईल काय आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील. आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावरती. अगदी जर विचार केलाय 17 आकड्याचा तर क्रिकेट जगतातील अशुभ आकडा ज्याला म्हटलं जात आहे तो अशुभ आकड्यावरती खेळ आता जाऊन पोहोचलाय. बघूयात कोणाला अशुभ ठरतोय. रवीश बॉन्ड सज्ज झालाय पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. पुढचा चेंडू अगदी स्लोवर चेंडू हाताळला होता. आमंत्रित केलं होतं मोठा फटका मारण्यासाठी पण चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. हेलो हेलो उन्नीस जिस तरह बल्लेबाजों ने शॉट खेला था स्वीप था, लेकिन मराठे में उसको अलग भी कहते हैं लोग, झाडू शॉट भी कहते हैं. झाडू शॉट. येस नक्कीच या चेंडूवरती जर सर विचार केला ना तर रवीश याने मात्र एक लालच दिली होती की आप आक्रमक स्थिति में जाओ, बड़ा फटके के लिए जाओ और विकेट मिल जाएंगी. लेकिन फलंदाज यावेळेस पुन्हा एकदा प्रहार केला जाईल. चेंडूला सरळ फेकून दिलाय सीमारेषे बाहेर. एक मोठा फटका या मॅचचा पहिला. येस कम ऑन डीजे. डीजे येस डीजे. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 27 या आकड्यावरती. आता मात्र रवीश अगदी अचंबित झालाय कारण की 2 चेंडूवरती प्रहार आल्यानंतर थोडासा अगदी प्रेशराईज झाला असेल. बघूयात कमबॅक करून देईल काय पुन्हा एकदा महापोली संघासाठी रवीश. पुढचा चेंडू यावेळेस स्लोवर टाकण्याचा प्रयत्न होता. फलंदाज बीट झालाय. रनआउटची संधी क्रिएट. पंचांचा इशारा एलियास इट इज आउट. जाना पडेगा वापिस.
पिच जिस तरह बल्लेबाज आउट हुए, जम गए थे, अच्छी तरह से खेल रहे थे, तो विकेट नॉन स्ट्राइकर के खिलाड़ी को उन्हें आवाज दी थी, दोनों भी एक दूसरे का फिर से वापस लौटे। अगर सुभाष तोड़कर नॉन स्ट्राइकर की ओर आते तो उनकी विकेट बच सकती थी। यस, नक्कीच जर विचार केला गेला तर सुभाषचा विकेट खूप जास्त इम्पॉर्टंट होता, कारण की दोन मोठे फटके मारले होते आणि त्याच्यामध्ये क्षमता होती मोठे फटके मारायची. अगदी नॉन स्ट्रायकर यांचा जर विकेट पडला असता, नवीन फलंदाज होता, काही एवढा प्रश्न पडला नसता, पण सुभाषला मैदानामध्ये राहायचं होतं. ही चुकी कुठेतरी थोडीशी खराब रणनीती आपल्याला पाहायला मिळेल. आणि दुसरा जर विचार केला गेला तरी असेल, निर्धाव चेंडू निघून गेले, सुभाषने सुद्धा थोडीशी घाई केली होती, आपल्या स्ट्रायकर एंडला थांबला असता, पुढचा चेंडू फेस केला असता. जर सुभाष निघला, सरळ पल धाव घेण्यासाठी सरसावला होता, त्याच रेषेत जर निघला असता तर नवीन फलंदाज बाद झाला असता, सुभाषची विकेट शाबूत राहिली असते. आणि पुन्हा एक महत्वाची गोष्ट अशी की सुभाषला स्ट्राईक मिळली असती तिसऱ्या षटकासाठी. यस, नक्कीच ही मात्र खराब रणनीती आपल्याला पाहायला मिळाली. अगदी जर विचार केला गेला तर टीम कुंदे संघाकडनं. बघूयात आता मात्र नवीन फलंदाज दोन्ही सुद्धा मैदानामध्ये आहेत. एक डावखुराताचा फलंदाज कुंदन सज्ज झाला आणि त्याच्या समोर युवराज. दोन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, कुंदन आणि युवराज. बघूयात काय करतोय. गोलंदाजीवरती सज्ज झालाय जीशान. पहला चेंडू अक्रॉस दी हैंड, गेंद को भेज दिया है ऊपर हवा में, और कितनी दूर, लंबी भी है और चौड़ी भी है, सीधी निकल जाएगी 6 रनों के लिए. विजय मास्टर प्लीज. यानंतर होणारा सामना असेल दोस्ती कांबे आणि चावे स्पोर्ट्स चावे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी चालू सामन्यातील पहिली बारी संपल्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी हजर राहायचं आहे. विना विलंब करता दोस्ती कांबे आणि चावे, चावे स्पोर्ट्स चावे ये. यस, शेवटचं षटक असेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी जीशान याच्या हातामध्ये गोलंदाजी सोपवली गेली आहे पूर्णपणे. पहिल्या चेंडूवरती अगदी आक्रमक स्थितीमध्ये चेंडूला अक्रॉस द हँड आडव्या पट्ट्याचा फटका पाहायला मिळाला. चेंडूला सरळ फेकून दिला होता सीमारेषे बाहेर आणि या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकर जाऊन पोहोचली गेली तब्बल 33 आकड्यावरती. आणि नक्कीच जर विचार केला गेला तर या षटकाराच्या जोरावरती धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते तब्बल 33 या आकड्यावरती. चांगली पकड आता मात्र मॅच मध्ये पकडून ठेवली गेली आहे कुंदे संघाकडनं. जर विचार केला गेला शेवटचा षटक असेल, अगदी एक षटकाची पॅनल्टी दिल्या गेल्यानंतर 3 षटकांची मॅच त्यांना खेळावी लागली गेली मैदानामध्ये, कारण की वेळेवरती आले नाही. आणि तिथे मात्र दुसरं षटक संपल्यानंतर, माफ करा, तिसऱ्या षटकाच्या प्रगतीपथावरती पहिल्या चेंडूवरती चांगलं आगमन केलं. येणारे 5 चेंडू इथे मात्र जर प्रहार केला, अटॅकिंग मोडमध्ये जर फलंदाजी केली तर नक्कीच एक सन्मानजनक स्कोर उभा राहू शकतोय मापुलीच्या विरोधामध्ये. अगदी 40च्या वरती जर स्कोर गेला, 40-45च्या वरती जर स्कोर गेला तर नक्कीच सन्मानजनक स्कोर उभा राहू शकेल. बघूयात त्याच प्रयत्नामध्ये कुंदे संघ मात्र झगडतोय, लढतोय. आपली अस्मितेची लढाई मापुलीच्या समोर खेळली जाते. पुन्हा एकदा जीशान सज्ज होईल पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस नक्कीच पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता, फलंदाज इथे मात्र बीट झालाय आणि सरळ चेंडू निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक मात्र सज्ज झालाय. अचूकरित्या चेंडूला अरबाज याने मात्र कलेक्ट केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन सज्ज झालाय जीशान. यावेळेस पुन्हा एकदा वारंवार बीट केला जाईल, पण अंपायरकडे दाद मागितली जाते. पण यस, दाद पडतळवताना पंच आपल्याला पाहायला मिळाले. अगदी जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर 2 कमबॅकचे हे चेंडू होते आणि यस, चांगली सुरुवात म्हणता येईल आता मात्र मापुली संघाकडनं. पुढचा चेंडू यावेळेस नक्कीच एक तुम्हारी तो एक हमारी गेंद को सीधा भेज दिया है तारामंडल में. यस, 6 रनों के लिए. कम ऑन डीजे.
यस धन्यवाद डीजे. जर विचार केला तर आता मात्र पुन्हा एकदा प्रहार केला गेला चेंडूवरती. डावखुराच्या फलंदाच्या विरोधामध्ये म्हटलं तर नॅचरलरित्या मोठे फटके मारण्यासाठी लेफ्ट हँडेड बॅट्समनला ओळखलं जातं आणि ते दाखवून दिले अगदी कुंदनच्या बॅटमधनं. 2 मोठे फटके, पहिल्या चेंडूवरती फटका मोठा, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव आणि पुन्हा एकदा षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतं. यावेळेस आउट ऑफ दी ऑफ स्टंप चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येईल. यस इट इज अ वाईड. ये अतिरिक्त रन मिलेगी. आणि आता मात्र म्हटलं तर अनेकदा आपण बघितलंय जेव्हा फलंदाजाच्या विरोधामध्ये प्रहार होतो तेव्हा फलंदाज आउट ऑफ दी ऑफ स्टंप चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय बचाव वृत्तीचा, आणि तेच जिशानच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अगदी पुढचा चेंडू पुन्हा एकदा जिशान सज्ज होतोय. पुढचा चेंडू यावेळेस खराब चेंडू होता. नक्कीच पंचाचा इशारा येईल. पुन्हा एकदा वाईड चेंडू आणि इथे मात्र 1 रन चोरली जाते आणि या 2 धाब्यांच्या जोरावरती धावसंख्या फलकर जाऊन पोहोचली ती 42 या आकड्यावरती. 42 रन्स. म्हटलं होतं ना की 50 पर्यंत जर धावसंख्या पोहोचली 45 ते 50 तर नक्कीच मापोलीच्या विरोधामध्ये एक सन्मानजनक स्कोर उभा राहू शकतोय आणि तेच प्रयत्न केले जातात कुंदे संघाकडनं. चांगली रणनीती उपयुक्त केली गेली. अगदी 2 विकेट गमावले गेले. त्यानंतर दोन्ही फलंदाज मात्र स्टेबल झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतो. युवराज काय करतोय येणाऱ्या काहीशा चेंडूवरती बघूयात. युवराजच्या विरुद्ध मात्र यावेळेस पटका तेवढा देखना होता. अगदी कन्वर्ट करून दिलाय. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. एकदा अंकित केले तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न. रनआउटची संधी. चुकीच्या एंडवरती थ्रो आणि 3 धावा पूर्ण केल्या. जर स्ट्रायकर एंडला थ्रो झाली असती तर रनआउटची संधी क्रिएट झाली असती, पण म्हटलं होतं ना की लक्ष नव्हतं आणि त्याच्या जोरावरती अगदी 3 धावा पळून काढल्या जातील. चपलाई पाहायला मिळाली. रन इन द बिटवीन विकेट खूप सुंदर होता. चुकी केली आणि त्या चुकीचा फायदा उचलला गेलाय. हॅलो, दोस्ती कांबे आणि चावे स्पोर्ट चावे ए दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयारीत राहायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. शेवटचा चेंडू असेल यावेळेस. फुटता चेंडू होता तेवढा फायदा उचलता आला नाही. एकदा पळून काढली जाईल आणि एका धावेवर समाधान मानला जाईल. एका धावेच्या जोरावरती पंचांचा इशारा येतोय. षटक मात्र संपलंय आणि 18 चेंडूच्या समाप्तीनंतर माझे साथी गुणलेखक धावसंख्या कळवताना 46 या आकड्यावरती. आता मात्र विजयासाठी 24 चेंडू आणि 47 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय महापोली संघासमोर. कुंदे संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवा आणि त्याआधी देऊयात सुवर्ण संधी एक डीजे जॉकीला मधुर संगीत ऐकवण्याची. डीजे मास्टर प्लीज. चावे स्पोर्ट चावे या संघाचा संघनायक तसेच दोस्ती कांबे. दोस्ती कांबे आले. दोस्ती जा 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 जा. यस, दोस्ती कांबे संघाचे कर्णधार आणि चावे स्पोर्ट्स चावे संघाचा कर्णधार नाणेफेकीच्या कक्षाकडे यायचंय आणि या मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करेल. यस, विकास यांना मी विकासजी पाटील आणि फ्रॉम कुंदे यांना विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दोस्ती कांबे संघ एका बाजूला असेल तर दुसऱ्या बाजूला आपल्या घरच्या मैदानामध्ये आणि घरच्या प्रेक्षकांसमोर उतरलाय संघ चावे स्पोर्ट्स चावे. यस, कैमरामैन तुम्हाला विनंती असेल. वर्मा जी आइए, टॉस बॉक्स में मिलते हैं. एका बाजूला असेल चावे स्पोर्ट्स चावे ए, दुसऱ्या बाजूला चावे स्पोर्ट्स चावे बी. ए आणि बी अशी कॉलिंग करायची आहे. बी अशी कॉलिंग आली आणि यस नक्कीच बी. कांबे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. विनंती असेल व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. नक्कीच बोलूयात कांबे संघाच्या कर्णधाराकडे. प्रथम नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलात. यस, काय निर्णय असेल तुमचा? फिल्डिंग करणार. तर तुम्ही आता मात्र चावे या संघाच्या विरोधामध्ये खेळाल त्यांच्या घरच्या मैदानावरती आणि आपण अनेकदा बघतोय जेव्हा जेव्हा संघ आपल्या घरच्या मैदानावर उतरतोय ना त्यांचा एक खेळण्याची स्ट्रॅटेजी वेगळीच असते कारण की मनोबल वाढलेलं असतं. त्याच्या विरुद्ध खेळताना तुमची काय स्ट्रॅटेजी असेल? स्ट्रॅटर्जी अशी काय नाही, पूर्ण टीम आहे, चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच विचार केला गेला तर प्रथम क्षेत्ररक्षण करताना तुम्ही कोणत्या गोलंदाजांवरती जास्त कारमदार द्याल? 4ही गोलंदाज चांगले आहेत, 4 चौघांकडून अपेक्षा आहेत.
किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल आणि त्यानंतर कोणत्या फलंदाजावरती तुम्ही कारोमदार जास्त असेल आणि त्या चेस करताना तुम्ही काय रणनीती आखाल? 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि सगळे चांगले खेळतायत. चांगली मॅचचा प्रयत्न करू खेळण्याचा. अगदी जर विचार केला गेला तर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून खेळताना अगदी 11 वर्षाच्या मानाच्या ट्रॉफीमध्ये तुम्ही आलात, तर तुम्हाला कसं फील होतंय आणि काय वाटतं? खूप चांगलं आयोजन आहे आणि खेळताना चांगला वाटेल. नक्कीच. त्यानंतर बोलूया सलामीची जोडी पाठवून द्यायची प्लीज. सहावे संघाच्या कर्णधाराकडे प्रथम नाणेफेकीचा कौल तुम्ही हारलात. जर नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं. आता मात्र तुमच्या मनाविरुद्ध करायचंय, तुम्हाला फलंदाजी करायचंय. तुमच्या घरच्या मैदानात खेळता, घरचे प्रेक्षक सुद्धा तुम्हाला आता बघणार आहेत. किती धावांची मजल मारण्याचा प्रयत्न कराल तुम्ही? 50+ जायचा प्रयत्न करू. नक्कीच. जर विचार केला गेला चावे संघ आता मात्र चांगला अनुभव असेल या मैदानाचा, कोणत्या फलंदाजांवरती तुमची कारोमदार जास्त सोपाल आणि काय स्ट्रॅटेजी यूज कराल तुम्ही कांबे संघाच्या विरोधामध्ये? का आम्ही नेहमी प्रत्येक ज्या मॅचला जी स्ट्रॅटेजी असते तीच आजमायचा प्रयत्न करू आणि चांगले स्कोर त्यांच्यासमोर उभा करू. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न, अगदी जर विचार केला गेला हा ऑर्गनाईज तुम्हीच केलाय, सगळं तुमच्याच मंडळाने केलाय, तुमच्याच ऑर्गनाईज मध्ये तुम्हाला खेळताना कसं वाटतंय? म्हणजे आपल्या घरच्याच पंक्तीमध्ये जेवायला तुम्हाला वाढलंय, कसं फील होतंय? खूप चांगलं वाटतंय. आमच्या घरच्या ग्राउंडवर आम्ही पहिल्यांदा खेळतोय. खूप वर्षानंतर इथे स्पर्धा ऑर्गनाईज केल्या आणि खूप सुंदर आयोजन झालेलं आहे. नक्कीच. ऑल दी बेस्ट तुम्हाला सुद्धा आणि कांबे संघाला ऑल दी बेस्ट. यस, यापुढील मॅच तुमची पाहायला मिळेल. हुयात मैदानामध्ये एका बाजूला मापोली संघ असेल तर दुसऱ्या बाजूला कुंदे संघ. अगदी 3 षटकांची खेळी केल्यानंतर कुंदे संघाने 18 चेंडूमध्ये धावसंख्येचा मजल मारली गेली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये मापोली संघ आता मात्र फलंदाजी करण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, सीनियर आसिफ आणि अरबाज. पहिला चेंडू यावेळेस लाफ केलाय, चेंडू हवेमध्ये आहे, फटका अगदी फसला होता. मनभाव चेंडू कलेक्ट केला जातोय का बघूयात. यस, अडवलं जातोय आणि नक्कीच धावसंख्या मात्र या चेंडूवरती जमवली जाते ती 2 आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकर जाऊन पोहोचते. अरे आम्ही बघतोय. येस, व्हॉलेंटियर्स काय आपला निर्णय? चौकार आहे काय? ओके, फाईन. येस, व्हॉलेंटियर्स तैनात आहेत आणि त्यांचा निर्णय आला की इट इज 4 रन्स और 4 रन मिलेंगे जरूर मापोली को. पुढचा चेंडू यावेळेस चेंज ऑफ व्हेरिएशन. पंचांकडे दात मागितली होती पण उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि त्याच्या जोरावरती चेंडू सरळ निघून गेलाय. तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. जर सर विचार केला गेला ना तर कुंदे संघाने पण सुरुवात चौकारांनी केली होती आणि मापोलीने पण चौकारांनी, म्हणजे ईट का जवाब पत्थर से दिया जा रहा है, जैसे को तैसा मिल रहा है. बिल्कुल बिल्कुल सही कहा. अच्छी गेंदबाजी भी हो रही है और बल्लेबाजी भी अच्छी हो रही है. 47 रनों का लक्ष्य है और इस गेंद को घूम के खेला, स्क्वायर लेग की दिशा में निकल गई गेंद. पहला टप्पा खाती हुई सीमा रेखा के बाद 4 रन के लिए. जिंकण्यासाठी 47 धावांची गरज असताना चांगली अशी सुरुवात म्हणा आणि हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात देत नाहीत आणि बाकीचं उर्वित काम यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक चोख बजावतायत आणि चेंडू परत करतायत गोलंदाजाला. तो कुल 47 रन का लक्ष्य उनके सामने बन. सुभाष पुन्हा एकदा शॉट टाकले चेंडू आणि चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्यामध्ये यश येतो फलंदाजाला आणि चेंडू आडवेपर्यंत दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पळून काढलेल्या आहेत. अतिशय सुंदर अशी वाटचाल म्हणावी लागेल दोघांमध्ये. 47 रनों का लक्ष्य है. 4 ओवर में मुकाबले को जीतने के लिए काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे, खासकर आसिफ 10 के ऊपर खेल रहे. सभी रन आसिफ से बल्ले से आ चुके हैं.
और सुभाष थोड़े से महंगे हो रहे हैं। इस बीच सुभाष राइट आर्म ओवर द विकेट, आगे आना चाहते थे, गेंद को उठा के खेलने का प्रयास किया था, क्योंकि गेंद दौड़ निकल गई विकेट पीछे, विकेट कीपर के हाथ में। डीजे मास्टर के पास थोड़ा सा अवसर मिला है। तर नवीन गोलंदाज कुंदा संघाकडनं शाहीनाथ आणि त्यांच्या समोर फलंदाज असेल अरबाज। कुल धावसंख्या झालेली 10, जिंकण्यासाठी 47 धावांची गरज असताना एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल। उर्वरित 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी बरोबर 37 रनों की जरूरत। इस बीच शाहीनाथ किए गए ना, कदमों का संभाल ठीक नहीं कर पाए, गेंद हवा में खेल बैठे, लेकिन खिलाड़ी काफी दूर है। बल्लेबाज के पास अवसर मिला, मौका मिला, शिमारे की तरफ कुछ भी कर रहा है गेंद, और क्या कुछ होता है, गेंद निकल गई शिमारे लिए। मुनीश जिस तरह शॉट खेला था बल्लेबाजों ने, मिड ऑफ की दिशा में गेंद को खेला था, लेकिन गेंद निकल गई पॉइंट क्षेत्र में सीमा रेखा के बाहर। हवा भी काफी तेज बह रही है पूर्व से पश्चिम तक। गेंदबाजों को बाहर लाभ होगा। गेंद ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर है। आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था, ढकलना चाहते थे पॉइंट क्षेत्र में, विकेट कीपर ने स्टंप उखाड़ने का प्रयास किया। फलस्वरूप 1 रन दोनों में बल्लेबाजों ने पूरा किया अपनी टीम के लिए, जो कि बाई के रूप में और थ्रुप के रूप में रन आए हैं। तो रन बन गए हैं 11, मगर किसी नुकसान पर। अच्छा क्रिकेट चल रहा है कुंदे और महापोली के बीच। 15 रन। इस बीच शाहीनाथ किए गए, रिवर्स सिप के लिए निकलना चाहते थे, ठीक से नहीं खेल पाए, लेकिन रन के लिए निकले। स्टंप उखाड़ने की गलती की शाहीनाथ ने, अन्यथा एक विकेट प्राप्त करने का बड़ा अवसर आया था रन आउट के तोहफे पर। अरबाज फिर से तैयार है शाहीनाथ के सामने। राइट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं शाहीनाथ। अच्छी गेंद उठा के खेला है, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे, और अरबाज आउट। तो पहली विकेट की पतन हो चुकी है। कुल स्थिति है 16 रन, एक खिलाड़ी के नुकसान पर। शाहीनाथ फिर से तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर, और उनके सामने नए बल्लेबाज आशिफ है। शाहीनाथ के सामने फुल टच बनाना चाहते थे, गेंद को ब्लॉक होल में गेंद डाली थी, ड्राइव करने में सफल हुए। लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद को उठाने से पहले हल्के हल्के कदमों के सहारे से जो संभावना थी 1 रन की, पूरा करने में सफल हुए हैं खिलाड़ी आसिफ। 1 रन से स्थिति बदल गई है महापोली की। 17 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। अब बारी है रविश। शाहीनाथ के सामने बल्लेबाजी करने के लिए तैयार हो रहे हैं। एक तगड़े खिलाड़ी है, पिच हिटर भी है,
और गेंद को हवा में खेल बैठे, लेकिन खिलाड़ी काफी दूर है, लाभ होता हुआ और निकलना चाहते थे दूसरे रन के लिए, लेकिन गेंद के ऊपर झपकते हुए देखा, थ्रो करते हुए देखा। दोनों ने एक दूसरे को आवाज दी और वापिस कदम खींच लिए क्रीज में सुरक्षित, यानी कि पहले 2 ओवर की समाप्ति के पश्चात कुल स्थिति है 18 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। तो 2 ओवर की समाप्ति के बाद 18 रन बन गए, 47 रनों का लक्ष्य उनके सामने पाणी पाठवून द्यायचे त्यांना। तर मोनिश 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धाव संख्या झालेल्या आहे, 47 धावांची गरज आहे, 47 धावांची गरज आहे। तर मोनिश चित्र तुला कसं दिसतंय? माझ्या हिसाबात तर सामना नेट टू नेट टप चाललेला आहे। यस, नक्कीच जर विचार केला गेला नेट टू नेट मॅच चालू आहे, पण एक लॉस कुंदे संघाला मिळाला की त्यांना 4 षटक हाताळायचे आहेत। अगदी जरी 3 षटकांची मॅच असती ना सर, तर इथे कुंदे संघाने बाजू मारली असती नक्कीच, पण आता मात्र एक लॉस आहे। अगदी इथून सुद्धा कमबॅक केला कुंदे संघाने, चांगली गोलंदाजी केली तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय। त्यांना मात्र जर कमबॅक करायचं असेल तर 2 विकेट खूप जास्त इम्पॉर्टंट असतील, रविश बॉन्ड आणि यस सिनियर आसिफ, या दोघांचा जर विकेट घेतला तर मॅच मध्ये कमबॅक करता येऊ शकतोय। बघूयात काय करतात। षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे, गोलंदाजीवरती सज्ज केलाय गोलंदाज युवराज। यस, ज्या युवराजने मात्र 2 मोठे फटके खेचले होते, नक्कीच तोच पाहायला मिळालाय मैदानामध्ये। एक नाही कुंदनी मारले होते काय, ओके यस, त्याचे साथीदार होता युवराज, कारण की मैदानामध्ये तो सुद्धा होता, मैदानाचं टेम्परेचर त्याला माहिती आहे, सज्ज झालाय। पहिला चेंडू घेऊन समोर असेल फलंदाज रविश बॉन्ड, पहिला चेंडू यावेळेस प्रहार केला जाईल, अगदी गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर, फ्लायटेड षटकार। यस, धन्यवाद डीजे। म्हटलं होतं ना की मैच में काबू करना है ना तो इसे रोकना पड़ेगा रविश बॉन्ड को, अगर ये नहीं रुका तो ये बहुत बड़ा चलेगा, कारण की त्याने दाखवून दिले अनेक काही सातत्याने की नक्कीच आक्रमक फलंदाज म्हणून मला ओळखलं जात आहे। या षटकाराच्या जोरावरती धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली ती। पुढचा चेंडू पुन्हा एकदा आउट ऑफ दी ऑफ स्टंप, यावेळेस रणनीती चांगली होती, अगदी फलंदाज चकवा दिला आणि चेंडू निघून गेलाय समोर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, आणि आता मात्र कमबॅक केला जाते गोलंदाजाच्या माध्यमातून। अगदी धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 24 या आकड्यावरती, 47 धावांचा पाठलाग करताना 2 चेंडूवरती। तिसरा चेंडू प्रगतीपथावर असेल, गोलंदाज पुन्हा एकदा युवराज काय करेल तिसऱ्या चेंडूवरती बघूयात। यावेळेस पंचांकडे दाद मागितली जाते, अपील केली जाते, नक्कीच उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी, आणि त्याच्या जोरावरती जर विचार केला पंचांचा इशारा आला लेग बाईच्या रूपामध्ये 1 धाव, आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली ती अगदी 25 या आकड्यावरती। नक्कीच चेंडूची रणनीती चांगली होती, वेग दिला गेला चेंडूला, अगदी वेगाचा मारा केला होता, स्पीड वाढवला होता, आणि या चेंडू रविश याला मात्र अगदी फसला सुद्धा होता त्या चेंडूवरती। अगदी विचार केला स्टंप टू स्टंप अटॅक असता तर नक्कीच कुठेतरी विकेट मिळवला असता, पण नक्कीच चेंडू निघून गेला होता, लेग स्टंपला सोडून जाणारा हा चेंडू। पुढचा चेंडू यावेळेस प्रहार केला जाईल, हवेमध्ये आहे चेंडू, फटका फसलाय का बघायचंय, चेंडू अडवला जातोय काय, चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषे बाहेर, 6 धावांसाठी षटकार। Love is the message, eh? Y'all ready? पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतं, यावेळेस टप्प्याचा चेंडू होता, हलक्या गतीने चेंडूवरती पुश केला गेला, सन्मान दिला गेला, आणि 1 धाव मात्र चोरली गेली। ही स्ट्रॅटेजी खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही जेव्हा एक मोठा फटका मारताना त्यानंतर स्ट्राईक रोटेट करा, आणि ते दाखवून दिलंय सिनियर आसिफने, आणि धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती तब्बल 32 या आकड्यावरती। आता मात्र जर विचार केला गेला तर कुठेतरी मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मापोली संघ। पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल, यावेळेस कोलर टप्प्याचा चेंडू खणून काढला जातोय, हलक्या गतीने प्रहार केलाय, अगदी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, फेकी परंत एकच धावेवर समाधान मानावं लागेल, रनआउटची संधी क्रिएट, इथे मात्र चुकी ही झाली अगदी यष्टिरक्षकाकडनं, अगर पैर नहीं लगता ना स्टंप को तो ये विकेट जरूर होता। जय बजरंग पुंडास संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे। जय बजरंग पुंडास जर आल्या असाल तर कमिटीशी संपर्क साधायचा आहे। धावसंख्या 33,
येस आता मात्र कायापलट मॅचची सर 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धाब्यांची गरज आहे. काहीही घडू शकतं, काहीही बिघडू शकतं. दोन्ही संघांवर ती परिस्थिती बिकट आहे आणि जर इथून कुंदे संघ मॅच जिंकला ना तर त्यांना खरंच लढवया म्हणावं लागेल, कारण की 3 षटकच खेळले होते. बिल्कुल एकदम सही कहा. लेकिन दोनों भी टीमों के पास विजय लक्ष्य है अब तक. 50-50 है, 50-50. 14 रन आराम से बन सकते हैं अगर आसिफ जिस तरह बल्लेबाजी कर रहा है उस तरह आराम से आएंगे. लेकिन गलती हुई तो गलती को माफ नहीं होंगी मापोली के लिए. यस अगर मेरे तरफ से सर देखा जाए ना तो पहले 2 गेंदें बहुत ज्यादा इंपॉर्टेंट रहेगी दोनों टीम को, क्योंकि 2 गेंदों अगर डॉट निकली तो कुंदे टीम कहीं तो आगे बढ़ सकती है और 2 गेंदों पे अगर एक बड़ा फटका आ जाए तो महापोली फिर से एक बार कमबैक करेगी. फिर महापोली नहीं रुकने वाली है. मोनिश दोनों भी बल्लेबाज ऐसे आसिफ और वीरेश दोनों की बल्लेबाज के पास क्षमता है, हवा में स्ट्रोक खेलने की ताकत है, मैदान के बाहर गेंद फेकने की. यस सर नक्की बघितलं ना तर दोघांमध्ये एवढी क्षमता आहे. यस मागचीच आठवड्याची मॅच मला आठवते रविश बॉन्डची. 6 चेंडू 18 धावांची गरज असताना रविशने मात्र 3 चेंडू मध्ये मॅचला संपवलं होतं. यस त्याच्याकडे ती सुद्धा क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि तोच आता मात्र सलामीला पाहायला मिळेल. अगदी फायनलची मॅच होती, कव्वाड मध्ये फायनलची मॅच होती. 6 चेंडू 18 धावांची गरज असताना रविशने मात्र 3 चेंडू मध्ये घोरसईच्या विरोधामध्ये मॅच संपवून टाकली होती. धोंडावडोली के अगेन्स्ट. कुंदन चेंडूपेकीसाठी सज्ज होतोय वीरेश यांच्यासाठी. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा कुंदन रविशच्या विरोधामध्ये. 6 चेंडू 14 धावा. पहिला चेंडू यावेळेस सुरेख चेंडू हाताळला गेलाय रविशच्या अगेन्स्ट. चेंडू बीट झालाय, फलंदाज निघून गेलाय सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. समीकरण बदललंय. आता मात्र 5 चेंडू धावांची गरज असेल विजयासाठी ती 14. 5 गेंदों 14 रनों की जरूरत है. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज कुंदन. यावेळेस हलक्या गतीने चेंडूवरती प्रहार केलाय, गॅप मध्ये आहे चेंडू, अगदी निघून जातोय सीमारेषे बाहेर. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार. यस डीजे 4 गेंदे जीतने के लिए 10 रनों की जरूरत होगी. धावसंख्या फळकर जाऊन पोहोचले 37 या आकड्यावरती. 4 चेंडू 10 धावा, काहीही घडू शकतं. बघूयात काय होतंय. अगदी हाय व्होल्टेज मॅच, अजूनही दोन्ही संघ स्टेबलाइज दिसतात. यावेळेस उडवलं जाते, उडाया गेंद को, कहां तक जाएगी, 6 रन दे जाएंगी. यस कमांड डीजे. यस धन्यवाद डीजे. म्हटलं होतं ना की रविश बॉन्ड हा विकेट एवढा इम्पॉर्टंट आहे ना कुंदे संघासाठी, कारण की हा जर मैदानात टिकला तर अगदी विचार केला गेला तर 7-30 ची मॅच सुद्धा काढू शकतो, कारण की त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटकेबाजाची करण्याची. पिच हिटर ओळखला जातोय. अगदी विचार केला गेला तर कायरन पोलार्ड महापोली संघाचा. मोनिश जिस तरह उन्होंने बल्ले से गेंद को बाहर भेजी एकदम टाइट खड़े थे, सीधा टाइट थे. पूरा उनका जो बॉडी पूरी जैसे उसको मराठी में क्या कहते हैं, सावधान, एकदम पावरफुल. यस नक्कीच. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अगदी उडवलं जाईल. एक धाव अंकित केली ते कार्पेटच्या साहाय्याने. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकर जाऊन पोहोचते ती 45 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 2 धावांची गरज असेल. चेंडूचा खेळ बाकी राहिला तो 2 गेंदे जीतने के लिए 2 रनों की जरूरत. अभी भी मैच में ट्विस्ट है. अगर यहाँ पर एक गेंद बीट होते हैं तो मैच में कमबॅक फिर से. गोलंदाज सज्ज होतोय निर्णायक चेंडू हाताळण्यासाठी आणि उडवलं जातं चेंडू. रविश बॉन्ड हम ना कभी रुकेंगे दाखवून दिलंय. और इस मैच का हीरो यस कायरन पोलार्ड फ्रॉम महापोली. रविश बॉन्ड 26 धावा 2 विकेट, अप्रतिम फटकेबाजी. यस रविश बॉन्ड तुला विनंती असेल मंचावरती यायचंय आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचंय.
आणि मॅन ऑफ दी मॅचचा किताब देण्यासाठी मी आमंत्रित करेल माननीय श्रीयुत आपले मंचावरचे सुशांत ठाकरे याला विनंती असेल मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं रविशाला. आणि यस मॅन ऑफ द मॅचचं अगलं वेगळं पारितोषिक एक ट्रॉफी आणि त्याचबरोबर शीतपेय या मॅचचं टेम्परेचर हलकं करण्यासाठी शरीर थंड करण्यासाठी थंड पेय दिलं जात आहे.